माढा लोकसभा मतदारसंघाचं दुसऱ्यांदा जे आहे ते भाजपचं तिकीट जे आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाल्यानंतर नाराजी नाट्याचा सूर जो आहे तो या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। काल जर पाहिलं आपण तर अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर जो आहे ती मोहिते पाटील समर्थकांची बैठक पार पडली होती आणि या बैठकीनंतर आता निंबाळकर समर्थक असतील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थक असतील, त्यांच्या समर्थकांचा गराडा जो आहे तो माढ्याचे आणि करमाळ्याचे आमदार अर्थात संजय मामा शिंदे यांच्या टेंभुर्णीतील नगोर्ली इथं असलेल्या फार्म हाऊसवर हा जो आहे तो समर्थकांचा मोठा गराडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या समवेत खुद्द रणजितसिंह निंबाळकर आहेत। दादा, काय सांगाल ज्या पद्धतीने एकीकडे अकलूजच्या शिवरत्नावर मोहिते पाटलांची बैठक आणि दुसरीकडे आमदार शिंदे बंधूंच्याच फार्म हाऊसवर आपली बैठक पार, कसं पाहायचं या राजकीय परिस्थितीकडे? नाही, ही बैठक काय पुण्याच्या बैठकीला आव्हान देण्याकरता किंवा हे करता नाही। ही बैठक आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निवड भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांनी केलेली आहे। त्याचबरोबर पक्षाचे सहयोगी सदस्य असणारे RPI असो किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असो, त्या सर्व आमच्या सदाभाऊ खोत यांची संघटना असो, या सर्वांनी मिळून माझी निवडणुकीची घोषणा केलेली आहे। ज्या पद्धतीने या बैठकीचा उद्देश काय असणार आहे, कारण या बैठकीकडे संबंध राज्यभराचं लक्ष राहायला लागले। एकीकडे पक्षाचेच असलेले मोहिते पाटील बंडखोरीच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जाते। मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर देखील गराडा घातला होता, घोषणाबाजी केली होती। कसं पाहताय, एकीकडे तुम्हाला 5 आमदारांचा थेट पाठिंबा आणि दुसरीकडे फलटणचे आमदार दीपक चव्हाण वगळता इतर कोणी आमदार मोहिते पाटलांच्या पाठीशी नसल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय, कसं पाहताय याकडे आपण? नाही, माझी अपेक्षा आहे की सर्व लोक बरोबर येतील। मोहिते पाटील साहेब सुद्धा बरोबर येतील, पक्षाचेच ते कार्यकर्ते आहेत, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि राहिलेले फलटणचे आमदार सुद्धा महायुतीमध्ये बरोबर येतील। कुणी या मतदारसंघामध्ये विरोधात राहणार नाही आहे, कारण आदरणीय अजितदादा आणि देवेंद्रजी यांनी शिंदे साहेब यांनी केलेली माहिती फार घट्ट आहे। थोड्याफार नाराज्या असू शकतात आणि कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये थोडं छुटफुट होत असतं, पण ते वरिष्ठांनी त्याची समजूत काढल्यानंतर मला वाटतं एक संघ महायुती आहे तुम्हाला माढा मतदारसंघामध्ये काम करताना दिसेल। एवढा जी माणसं काही प्रमाणामध्ये ज्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे ती येणाऱ्या 8, 10, 15 दिवसामध्ये मोठ्या ताकदीने मताधिक्यासाठी कामाला लागलेले दिसतील असा मला विश्वास आहे। आपल्या प्रचारात मोहिते पाटील सक्रिय होतील, येत्या काही दिवसात मनधरणी करण्यात यशस्वी होईल भाजप पक्ष? मला खात्री आहे की मोहिते पाटील हे आदरणीय देवेंद्रजींना मानणारा नेते आहेत आणि देवेंद्रजी जो आदेश देतील त्यांना मोहिते पाटील कुटुंबीय डावलणार नाही। तुतारीचा देखील निनाद कुठतर ऐकू येतो की मोहिते पाटलांनी तुतारीच हाती घ्यावी? नाही, ते जे काही तुतारीच्या विषयावर जे काही लोक चालवत आहेत तर ते शरद पवारचे कार्यकर्ते, मोहिते पाटलांचे कार्यकर्ते चे फोटो टाकून चालवत आहेत। मोहिते पाटलांना राज्यात बदनाम करणं आणि मोहिते पाटलांचा विषय राजकारणामधनं संपवणं याच्यासाठीचं षडयंत्र दिसते। आपल्या समेत माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे देखील आहेत, जी की यापूर्वीच मागील 6 महिन्यापूर्वीच की माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर येत्या निवडणुकीत जवळपास 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला होता। दादा, काय सांगाल, यापूर्वीच आपण माढ्याच्या कार्यक्रमामध्ये थेट माध्यमांना बोलताना सांगितलं होतं की 2 लाखाच्या मताधिक्याने पुन्हा एकदा रणजितदादा दिसतील तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये आमचं जे युतीचं सरकार आहे त्यात मुख्यमंत्री शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि आमचे अजितदादा या सगळ्याचं मिळून हे सरकार आहे आणि सगळ्याच्या वतीनं भारतीय जनता पक्षाला ही जागा सुटलेली आहे आणि आपले निंबाळकर साहेब त्यांना तिकीट मिळालेलं आहे। आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं जायचं, सभा घ्यायच्या किंवा आणखी काही लोकांना भेटायचं अशा दृष्टीनं आम्ही एकत्र जमलेलो आहे। 2 लाख मतांनी निवडून येईल जी मी सांगितलं ती अतिशय बरोबर आहे आणि ती खरं होणार आहे, खरं होणार आहे।
त्यामुळे येत्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहेत ते 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील असं सांगण्यात येतं. आपण जर पाहिलं तर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे असतील, दीपक आबा साळुंके पाटील असतील, शहाजी बापू पाटील असतील, यांचं जे अन्य आमदार जे आहेत ते जवळपास 5 आमदारांचा पाठबळ जे आहे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत 5 आमदारांचं पाठबळ आणि दुसरीकडे मोहिते पाटीलांच्या साथीला रामराजे निंबाळकर असतील, दीपक चव्हाण असतील, फलटणचे आमदार यांच्याबरोबर आता नेमकं यात काय होतंय? पक्षश्रेष्ठी भाजपचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते मोहिते पाटलांचं बंड थंड करण्यात यशस्वी ठरतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अकलूजच्या बैठकीनंतर आता ही जी बैठक पार पडते ते माड्याच्या आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर पार पडते आणि या फार्म हाऊसचे ज्यांनी या बैठकीचं आयोजन केले असे संजय मामा शिंदे आपल्यासमोर येतात. मामा, काय सांगाल ज्या पद्धतीनं राजकीय रणधुमाळी सध्या जोरात वाहते, एकीकडे अकलूजमध्ये बैठक त्यानंतर आपल्याच फार्म हाऊसवर बैठक पार पडते, अनेकांचं लक्ष लागलं. एकंदरीत मतदारसंघाची सिच्युएशन बघितली तर भाजप आघाडी सरकारच्या मध्ये जे सगळे ह्या मतदारसंघातले तालुके बघितले तर फलटण, त्यानंतर सांगोला, माळशिरस, माढा आणि करमाळा ह्या सगळ्या तालुक्यामधले विद्यमान आमदार आणि जे घटक बरोबर आहेत. तर एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. मागच्या निवडणुकीत जर पाहिलं मामा तर आपण मोहिते पाटील जे होते ते निंबाळकरांच्या साथीला होते आणि आपण आपली उमेदवारी होती. मात्र आता चित्र वेगळं आहे. आपण त्यांच्या साथीला खुद्द रणजितसिंह निंबाळकरांच्या साथीला गेलेत, मात्र मोहिते पाटील दुरावलेत. कसं पाहताय आणि कितीचं मताधिक्य मिळू शकेल, काय विश्वास आहे? नाही, एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर मी तुम्हाला सिच्युएशन सांगितली, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अडचणीला असं नाही. चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येतील एवढंच सांगतो. त्यामुळे येत्या माढा लोकसभाच्या मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून यायला काही अडचण नसल्याची भूमिका असेल, वक्तव्य असेल ते संजय मामा शिंदे यांनी केलंय. त्यामुळे येत्या काळात माढा लोकसभा मतदारसंघात काय राजकीय रणधुमाळी घडतायत, काय नाट्यमय घडामोडी घडतायत याकडे आपलं लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन विनोद हुणामातकर, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.